ओपन तेवून पुन्हा स्टॉप झाली आता आहे. सो टर्नरी ऑपरेटर, बरोबर. टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय? जेव्हा तुमच्याकडे आपण इफ कंडिशन कसं लिहितो, इफ कीवर्ड वापरतो, बरोबर. इफ कंडिशन साठी इफ कीवर्ड वापरतो, नंतर असा कर्ली ब्रेसेस, कर्ली ब्रेसेस, एल्स आणि एल्स मध्ये असं, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, कंडिशन लिहितो. कंडिशन. ओके. ही जर ट्रू असेल तर इफ ब्लॉक मध्ये जाईल, ती जर फॉल्स असेल तर या ब्लॉक मध्ये जाईल, बरोबर. फक्त ट्रू आणि फॉल्स नाही, देर आर लॉट ऑफ व्हॅल्यू, फॉल्सी व्हॅल्यूज. ठीक आहे. एक तर इथं फॉल्स असल्यानंतर ते काय करते, इफ मध्ये जात नाही. ठीक आहे. कॉमा अनडिफाईन्ड असल्यानंतर ते जात नाही याच्यामध्ये. ओके. नॉट डिफाईन्ड असल्यानंतर तर एरर देईल. ठीक आहे. ओके. कॉमा नल. ओके. नल पण असलं तर काय होईल, तो नाही जाणार. येस. आणि एम्प्टी स्ट्रिंग पण काय आहे, एक फॉल्स व्हॅल्यू. ओके. सो देर आर लॉट ऑफ, आय थिंक अजून एक्सेट्रा भरपूर फॉल्सी व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. तर मी काय केलं होतं माहितीये का, एकदा काम करताना इथं म्हणजे असं, आता एम्प्टी स्ट्रिंग आहे ना, ठीक आहे. तर एम्प्टी स्ट्रिंगला आपण काय करू शकतो माहितीये का, असं लिहू शकतो. आता एक स्ट्रिंग होती समजा माझ्याकडे, असं यार असं काहीतरी स्ट्रिंग आहे समजा. ओके. तर मला काय करायचं होतं, ही जर एम्प्टी असेल तर इकडं पाठवायचं होतं, असं काही तर मी काय केलं होतं, एकतर नॉट एसटीआर केलं होतं. ओके. अँड लावून एसटीआर इज नॉट इक्वल्स टू एम्प्टी केलं होतं असं. ठीक आहे. तर याच्यामध्येच ते लागून जातं, हे लावायची गरज राहत नाही. ठीक आहे. ओके. कारण हे पण कोणती व्हॅल्यू आहे, फॉल्सी व्हॅल्यू आहे. ओके. वर्क होत नाही ना, बरोबर. नाही, हे दोन्ही वर्क होते, पण एक्स्ट्रा कोड लिहायची गरज नाही. इथं नॉट टाकलं ना तर ते सर अँड मध्ये दोन्ही पण ट्रू पाहिजे ना. हा, अँड ऑर घेईल तिथं. ओके. ठीक आहे. ओके. तर हे कट करतो मी. आपण असं लिहितो, बरोबर. इफ कंडिशन. येस. एक मिनिट. ओके. सो इथे घेतो आपण कंडिशन, बरोबर. तर आता एक प्रोग्राम लिहू आपण सिंपल. तुम्ही सांगणार इफ कंडिशनचा एक्झाम्पल, कोणताही प्रोग्राम सांगा, त्याच्यामध्ये इफ आणि एल्स असं एक्झिक्यूट करता येईल आपल्याला. काय घेता येईल, भरपूर गोष्टी घेता येते. आत्ताच आपण प्राईम नंबर घ्यायचे सर, प्राईम नंबर. ओके. प्राईम नंबर. तर सांगा प्राईम नंबरचा प्रोग्राम. लेट डिक्लेरेशन कोणतं तरी नेम, पण एकच कंडिशन राहा ह्याच्यात, एकच कंडिशन म्हणजे हा सिंपल प्रोग्राम घेऊ आधी. ठीक आहे. लेट ऑड इवन. ऑड इव्हनचं सिंपल म्हणजे डिवायडेड बाय 2 और नॉट डिवायडेड बाय 2. हो. 2 + 1. ठीक आहे. त्याच्या आधी हे समजून घेण्यासाठी अजून सिंपल एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. मी एक नंबर घेतो. ठीक आहे. लेट नम इक्वल्स टू 1000. ओके. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, इथं नम इज ग्रेटर दॅन 1000 असला तर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये कन्सोल करायचंय. डॉट लॉग नंबर इज ग्रेटर दॅन 1000. ओके.
आणि सेम एल्स मध्ये काय येईल? हॅलो, हा हॅलो, नंबर इज Number. लेस दॅन 1000 less than 8 sir. और इक्वल इक्वल टू 1000. 1000. ओके, ठीक आहे. Yes sir. तर सध्या काय प्रिंट होईल कन्सोल मध्ये? First. फर्स्ट कसं होईल? नाही Second होईल सेकंड. ना? कारण Yes, sir. कंडिशन काय? ग्रेटर दॅन, इक्वल्स टू Greater नाही, बरोबर. ग्रेटर दॅन. ठीक आहे. ओके, ग्रेटर दॅन और इक्वल टू घेतलं तर मग याच्यात येईल. ओके, बरोबर. वाटलं तर नंबर मी काय करतो सध्या लहान घेतो, 900. सेव, तर लेस दॅनच येईल. बरोबर. Yes. ओके, नेक्स्ट. आता आपल्याला काय करायचं आहे? टर्नरी ऑपरेटर बघायचं आहे. तर टर्नरी ऑपरेटरचा सिंटॅक्स काय माहितीये का? कंडिशन येते, ठीक आहे, आणि कंडिशन जर ट्रू असेल तर इथला पार्ट, ट्रू वाला पार्ट इथं, ठीक आहे, हा जो आहे ही लिहिलेला आपण, हा इथं बरोबर, लिहितो. तो प्रिंट होईल. इफचा ब्लॉक इथं लिहितो आपण आणि एल्सचा ब्लॉक कोलन देऊन लिहितो इथं. ठीक आहे, लास्टला सेमी कोलन देऊ. वन लाईन मध्येच येईल ना. येस. तर इथं काय होईल माहिती आहे का? इथं कंडिशन चेक होईल, नंबर इज ग्रेटर दॅन 1000. ओके, इथं कंडिशन येईल आणि ट्रू असेल तर आपण काय, हा ब्लॉक इथं लिहिणार, आणि फॉल्स असेल तर हा ब्लॉक इथे, एल्सचा ब्लॉक इथं लिहिणार. ठीक आहे, तर बघू आपण, कारण हे प्रॅक्टिकली केल्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू द्यावं लागतील ना. कोणत्या? वन लाईन मध्ये होईल का सर? हा, काय? वन लाईन मध्ये होईल. हा वन लाईन मध्ये होईल. ठीक आहे, तर इथं बघा, मी आता सेम आपली कंडिशन इथे लिहित आहे, नम इज ग्रेटर दॅन 1000. बरोबर का? बरोबर बरोबर. येस. आता इफ नम इज ग्रेटर दॅन 1000, इफ हा, कन्सोल डॉट लॉग ब्लॉक मध्ये. मध्ये हा, तेच मी हे लिहिलं. ठीक आहे, ओके. हे जर बरोबर. कंडिशन ट्रू आहे तर हे एक्झिक्यूट कर. ठीक आहे, एल्स हे एक सेमिकोलन काढायचं, कारण सेमिकोलन हे कशाचं सिम्बॉल आहे की लाईन स्टेटमेंट कम्प्लीट. येस, कम्प्लीट झाली. आणि जर हे कंडिशन फॉल्स आहे तर काय कर, इथं एल्स म्हणजे डबल करून असलेलं एल्स. इफ एल्स तसं लक्षात ठेवू नका, इफ एल्स. ठीक आहे, सिम्पली लक्षात काय ठेवा, ट्रू असेल तो पार्ट इथं लिहायचा, इफ कंडिशन ट्रू असेल इथं, फॉल्स असेल इथे येईल. ठीक आहे, ओके. आणि सर आणखी एक कंडिशन असेल तर नाही, त्याला करता येणार. ठीक आहे, ओके, म्हणजे दोन कंडिशन. इफ एल्स राहिलं कशाला असतं? हा, नाही, पण आपण कधी कधी दोन इफ मध्ये इफ वापरतो ना, 2-3. एल्स इफ वापरतो ना आपण. मग त्याची गरजच राहिली नसती ना, असंच लिहिलो असतो आपण. बरोबर का? ठीक आहे, ओके. तर मी इथं करतो सेव्ह. आता बघू, सेव्ह केल्यानंतर याला कमेंट करून टाकू या इफ ब्लॉकला. ठीक आहे, पहिलं ट्रू ची व्हॅल्यू घ्यायची सर, राईट? हा, पहिलं ट्रू ची व्हॅल्यू, ह्याला इफ कंडिशन करायचं, कन्सिडर करायचं हे बघा. हा, म्हणजे पहिलं Okay. ट्रू टाकायचं, नंतर हा, फॉल्स येस येस, हे कंडिशन. ठीक आहे, ही कंडिशन जर ट्रू असेल तर हे ब्लॉक एक्झिक्यूट कर, नसेल तर हे ब्लॉक एक्झिक्यूट. ओके, मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आता चेक करू 16 नंबर लाईनला. 16 नंबर लाईनला काय आलंय, नंबर इज लेस दॅन or इक्वल टू 1000. आपण ही कन्सोल रिमूव्ह केलं इथलं. बघा, कन्सोल आता इथंच आहे. बरोबर. तर मी इथं आता ग्रेटर घेतो, नंबर 1900 घेतला, सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आता चेक करू, नंबर इज ग्रेटर दॅन 1000. आलं? येस, ओके. तर हा सिंटॅक्स आहे याचा. आपण काय करू, काल जे आपण काय केलं होतं, ऍड 0 नावाचा एक फंक्शन लिहिला होता. बरोबर. येस, हॅलो. येस सर, येस. तर त्या याच्यात जाऊ. ठीक आहे, तो ओपन करू, आपला अल्गोरिथम्स मध्ये डिजिटल क्लॉक ओपन करू. ठीक आहे, तर इथं आपण काय केलंय, ओके. तर इथं काय केलंय, इथं आपण ऍड 0 फंक्शन लिहिलंय. बरोबर. येस, इथं इफ एल्स आहे. बरोबर का? कंडिशन एकच आहे. बरोबर. ठीक आहे,
तर सिम्पली आपण काय करणार आता बघा, रिटर्न जर टाइम लेस दॅन 10 लेस दॅन 10 असला तर काय कर, झिरो ऍड करायचं. असला तर रिटर्न 0 plus time. टाइम. प्लस अरे रिटर्न इथं पण लिहिलंय, इथं पण लिहिलंय. ठीक आहे, इथंच रिटर्न लिहू 0 प्लस टाइम टाइम. ओके, एल्स कोलन रिटर्न Time. टाइम. सर एरर देतोय म्हणजे रिटर्न द्यायची गरज आहे का? ओके, तर काय करत आहे तो, एरर देत आहे, बरोबर. हो. तर याला आपल्याला रिटर्न असं नाही करता येणार. इथं सिम्पली लास्टला रिटर्न टाइम करायचं. ठीक आहे, या रिटर्नच्या जागी आता आपल्याला काय करता येईल, टाइम काहीच नाही. इक्वल्स टू 0 प्लस टाइम, टाइम इक्वल्स टू टाइम. ओके, येस, सेव्ह. अरे याला रन करावं लागेल आता आपल्याला. ठीक आहे, बघू, टाइम चेंज. ठीक आहे, तोपर्यंत आपण लक्षात घेऊ. याचा सिंटॅक्स कळाला तुम्हाला, कंडिशन लिहायचं फर्स्ट. ओके, येस. नंतर जो आपल्याला वाटते की हा ट्रू झाल्यावर हे पाहिजे मला, तर हे लिहायचं, आणि फॉल्स झाल्यावर हे पाहिजे तर हे लिहायचं. ठीक आहे, हो सर, वन लाईन प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा येईल. ओके, आले, येस. आपण ऍड 0 फंक्शन मध्ये आता काय केले, सिम्पली इफ एल्स काढून टर्नरी ऑपरेटर यूज केलाय, बरोबर. इथं समजून घेऊ अजून एकदा. आपली जी कंडिशन पाहिजे आपल्याला, टाइम जर 10 पेक्षा छोटा असेल, बरोबर, इफ टाइम इज लेस दॅन 10 असेल तर काय करायचं, टाइम इक्वल्स टू 0 प्लस टाइम, बरोबर. येस. हो सर. तर टाइम हा 10 पेक्षा मोठा आहे, तर रिटर्न काय करायचं आपल्याला, टाइम इक्वल्स टू टाइम जे आलंय ते. ओके, येस. हे तुम्ही एक पूर्ण फंक्शन लिहून नंतर पण एका लाईन मध्ये त्याला कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, ओके. फक्त इथं काय झालं, आपला कोड हा छोटा झाला, बरोबर. येस, वन थोड्या लाईन. लाईनचा कोड वाचला ना. हो सर. ओके, सो दिस इज अबाउट टर्नरी ऑपरेटर. याच्यात काही म्हणजे असं हे नाही की हे वापरू नये, इफ एल्स वापरावं, इफ एल्स वापरू नये, हे वापरावं. एरो फंक्शन सारखंच ना सर. हा, म्हणजे मॅक्झिमम सगळे इफ एल्सच वापरतात. मी वापरतो हे. ठीक आहे, मी जर एक लाईनचा असला तर हे वापरतो. ओके, तर ते पण तुमच्या मनावर आहे. तुम्ही जसं प्रॅक्टिस केली तसं तुम्हाला हे हळूहळू समजून जाईल. ठीक आहे, कारण हे प्रॅक्टिस शिवाय समजत नाही. एकदा तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरू केलं, मी सुरुवातीला काय करत होतो माहितीये का, हे इथं लिहायचं आणि क्वेश्चन मार्क नंतर लिहायचं, असं एरर देते. ठीक आहे, मग गुगलवर सर्च करायचं चुकत काय आहे, चुकत काय आहे. भरपूरदा माझं सुरुवातीला चुकलं टर्नरी ऑपरेटर, नंतर नंतर आता सवय झाली. ठीक आहे, आता पण चुकलं, आपण रिटर्न तिथे केलं होतं. ओके, बरोबर. येस. तर क्लिअर आहे. हो Yes, सर. येस सर. तर याच्यात काही तेवढं आपल्याला हे नाही, म्हणजे असं जास्त काही हे करायचं नव्हतं, फक्त माहिती राहावं टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, म्हणून सांगितलं. तर आज आपल्याला मेन काय बघायचं आहे, ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो सांगा तुम्हाला झाले ऑब्जेक्ट. व्हॉट इज ऑब्जेक्ट? We can store multiple relational Multi- information in the form of key and value pairs Separated by colon. separated by colon. आणखीन? Object is a non-primitive data type of JavaScript. ओके, We आणखीन? can store references. ओके, ऑब्जेक्ट काय स्टोअर करते? References. Reference, yes. म्हणजे त्याचं मिनिंग काय? म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू. म्हणजे जे व्हेरिएबल्स असतात ते व्हॅल्यू होल्ड करतात आणि ऑब्जेक्ट रेफरन्स होल्ड करतात. व्हेरिएबल्स म्हणजे तसं कसं म्हणतात? म्हणजे डिक्लेरेशन. बरोबर आहे, बरोबर आहे.
बरोबर सांगत आहेत तुम्ही. ओके, तर मला सांगा म्हणजे काय होईल. म्हणजे सर इफेक्ट पडते सर रेफरन्स यूज केल्यामुळं कुठला हा तरी पडते हो. मेमरी ऑक्युपाय नाही होत. येस, तर काय होईल म्हणजे ठीक आहे इथं बघू आपण. ठीक आहे, पहिलं तर ऑब्जेक्टची डेफिनेशन बघू. ऑब्जेक्ट इज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. येस डेटा टाइप used to store multiple रिलेशनल in the form of फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर. key value pair. Okay, key value pair. Okay, so this is object. ठीक आहे, ऑब्जेक्ट आपण कसं लिहितो, सिम्पली डिक्लेरेशन घेतो. ऑब्जेक्ट नावाचं व्हेरिएबल मध्येच आपण ऑब्जेक्ट म्हणजे व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो ऑब्जेक्ट, बरोबर. इक्वल टू आणि कर्ली ब्रेसेस. येस, कर्ली ब्रेसेस. येस, त्याच्यामध्ये मल्टिपल इन्फॉर्मेशन येते. आता हा ऑब्जेक्ट आहे, समजा हा युजर आहे, तर त्याचा नेम, बरोबर, Colon. अशी जी इन्फॉर्मेशन राहते ते आपण ऍरे मध्ये करू शकतो का. ऍरे हा मल्टिपल डेटा स्टोअर करण्यासाठी युज होतो, बरोबर आहे. पण ऍरे मध्ये आपल्याला काय करता येईल, इथं जर मी घेतला एक ऍरे, बरोबर, जर मला आता समजा एका पर्टिक्युलर युजरचा नेम एज असं सेव्ह करायचं आहे आणि वापस भरपूर युजर आहेत, जर समजा मी इथं लिहिला, ठीक आहे, आणि काहीतरी आयडी पण लिहिला 1 2 3, ठीक आहे, कॉमा दुसरा युजर इथे येईल आता, बरोबर, सदाशिव लिहिलं. ओके, पण सर प्रत्येकाचा पुन्हा इंडेक्स नंबर वेगळा असेल तिथं. हा पण कळणार काय कोणाचा डेटा कोणता आहे. हा येस, नाही कळणार, रिलेशन नाही नसणार कळणार. त्याच्यात. येस, सो दॅट्स वाय वी यूज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये काय करतो आपण, एक स्पेसिफिक युजर घेतो, ठीक आहे. आपण ऍरे मध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट स्टोअर करतो, बरोबर का. तर इथं आपल्याकडे जर मल्टिपल युजरचा डेटा आहे, ठीक आहे, इथं काय येणार, नेम एज, ओके, आणि इथं नेम येणार त्याचा आणि त्याची पर्टिक्युलर एज, बरोबर. येस, नेक्स्ट, आता ही एज कुणाची आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. बरोबर, नेक्स्ट कॉमा इथे घेतला आपण, येस, इथं नेम दुसरा येणार, ओके, बरोबर, श्रीधर घेतला आपण, तर इथं दुसरा नेम आला, त्यांचा एज आला, बरोबर. तर असं काय होणार, आपल्याला एक वे भेटत आहे की आपण म्हणजे एका स्पेसिफिक रिलेशनल डेटा युजरचा, येस, रिलेशन भेटत आहे की स्पेसिफिक युजरचा डेटा आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो, ठीक आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. ते काय ऑब्जेक्टची इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे. तर हा कोणता डेटा टाइप आहे, नॉन प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह आणि प्रिमिटिव्ह मध्ये डिफरन्स काय. प्रिमिटिव्ह होल्ड्स व्हॅल्यू, नॉन प्रिमिटिव्ह होल्ड्स रेफरन्स. त्याचं एक्झाम्पल काय येईल सांगा. लाईट व्हेरिएबल नुसारच ए इज इक्वल टू 20. हा, देन आपण दुसरा व्हेरिएबल घेऊन त्याची व्हॅल्यू ए द्यायची. लेट बी इक्वल्स टू A. ठीक आहे, ओके, येस. आता तर काय होईल, कन्सोल बी केल्यानंतर हे होईल 20 व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यात काय डिफरन्स आहे मग. B is not the value. B is referred to the A, ना. रेफरन्स चेंज झाला ना सर त्यांचा, म्हणजे रेफरन्स त्यांनी पकडला. हो, पण ठीक आहे, बी मध्ये 20 येईल, बरोबर. येस, आता जर मी बी ला चेंज केलं काहीतरी, ठीक आहे, ओके, तर ए चेंज होईल का. नाही होणार सर. नाही होणार ना. नाही होणार, ठीक आहे. नाही होणार. मी जर एक ऑब्जेक्ट घेतलं किंवा ऍरे घेतला, सेम त्याला काय केलं, असं एक ऍरे घेतला ए नावाचा, ठीक आहे, आणि बी नावाचा एक व्हेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये ए ऍरे असं स्टोअर केला, ठीक आहे, आणि मी बी ला चेंज केलं, तर ए चेंज होईल का. होणार नाही. बी ला चेंज केल्यावर ए कशाला चेंज होईल. नाही होणार ना. मग डिफरन्स काय त्या दोघांमध्ये, काहीच नाही. कोणत्या दोघांमध्ये सर. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये रेफरन्स स्टोअर करते म्हणजे काय करते हे तुम्हाला परफेक्ट आयडिया आहे.
येस सर. तर एटीएम मध्ये जॉईंट एटीएम असेल तर एकाच्या कुणीही पैसे काढले तर एकाच अकाउंट मधून हे होते ना, ते इफेक्ट एकावरच पडायला. ओके, असं माहिती आहे तुला. ठीक आहे, तर प्रॅक्टिकली आपण बघू की काय होते. ठीक आहे, आता मी एक ऑब्जेक्ट घेतो युजर नावाचं. ओके, याच्यामध्ये मी नाव घेतलं नरेंद्र. ओके, ठीक आहे, कॉमा नरेंद्रचा आयडी घेतला काहीतरी. ठीक आहे, 1 2 3. ओके, सॉरी इथं नेम दिलं नाही की आपण. हो. ओके, तर हा एक ऑब्जेक्ट आहे बरोबर, युजर. बरोबर. मी काय केलं, लेट युजर 2 इक्वल्स टू युजर 1 नाही, युजर 1 करू. फक्त युजर. ठीक आहे, युजर 1 केलं. ओके, ठीक आहे, सेव्ह केलं. आता मी कन्सोल करतो. आधी कन्सोल काय येईल युजर 2 मध्ये? युजर 1 चा डेटा येईल. युजर 1 चा डेटा आहे बरोबर. बरोबर. ठीक आहे, कन्सोल ऑब्जेक्ट. ओके, तर युजर 2 मध्ये काय आले, सेम नरेंद्र आले आणि त्याचा आयडी बरोबर. बरोबर. तर मी आता काय करणार आहे, या युजर 1 ला चेंज करायचं नाही मला. ठीक आहे, मी काय करणार आहे, युजर 2 डॉट नेम इक्वल्स टू मी करतो पूजा. ठीक आहे, ओके, सेव्ह केलं. आता युजर 2 काय असेल, युजर 2 चा नेम काय असेल, चेंज होईल पूजा होईल बरोबर. बरोबर झाला, करेक्ट. येस. आता मी काय करतो, युजर 2 नाही युजर 1 प्रिंट करतो. तर काय येईल, तेच येईल सर. नरेंद्र येईल सर. नरेंद्र येईल बरोबर. बरोबर. पूजा इरापल्ले, सदाशिव, गिरीधर, वीरभद्र, आदित्य, भूषण, नागेश. नरेंद्र येईल सर. नरेंद्र येईल सर. पूजा येईल सर. पूजा, कारण की दोन्हीचा कुणीतरी बरोबर सांगत आहे. तर काय आले युजर 1, नरेंद्रचं नाव काय झाले, काय झाले नरेंद्रचं नाव, डिलीट झालं. डिलीट झालं नाही, नावच चेंज झालं ना. आपण चेंज कोणाला केले, युजर 2 मध्ये कोण होतं, बॅकग्राऊंड. हा सर, हे ऑब्जेक्ट असल्यामुळे रेफरन्स पकडला तिथं चेंज झाला. मग मी तेच विचारत आहे तुम्हाला तेव्हापासून. डिफरन्स काय, रेफरन्स स्टोअर करते म्हणजे डिफरन्स काय. तू म्हणलास एटीएम मधून एकाच्या अकाउंट मधून कोणी दुसरं काढलं तर हे होते, पण त्याचं तुला प्रॅक्टिकली माहित होतं, सरांनी शिकवले असतील पण तुम्ही विसरून गेलो. ओके, ठीक आहे, तर मी स्टार्टिंग पासून समजवतो. हे फक्त मला विचारायचं होतं, माहिती आहे का नाही बघायचं होतं. ठीक आहे, ओके. सो the difference between primitive data type and non-primitive data type is non-primitive data type stores reference. Okay, रेफरन्स. तर हे डिटेल मध्ये कसं होतंय हे बघू. ओके, ठीक आहे. बॅकग्राऊंड आवाज येते बरं का सर, बॅकग्राऊंड आवाज येईल. हा, कोणाचा तरी बॅकग्राऊंड आवाज येत आहे. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. वीरभद्र, पूजा, नरेंद्रच तर आहे, बाकी सगळ्यांचं आहे. ठीक आहे, ओके. सो नागेश, तुम्ही पण बोलत नाही, तेवढं बोलत जावा. ओके, ठीक आहे. तर आपण प्रिमिटिव्ह डेटा टाईप बघू आधी. ठीक आहे, हे आहे समजा हे आहे काय, प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ओके, येस. याच्यामध्ये आपण काय घेतलं, इथं टेक्स्ट. ओके, इथं आपण काय केलं, एक व्हेरिएबल घेतलं, लेट ए इक्वल्स टू 20. ओके, ठीक आहे. ओके, तर आता काय झालं माहितीये का, लेट ए इक्वल्स टू 20 केलं, हे मेमोरीमध्ये गेलं. ठीक आहे, मेमोरीमध्ये जाऊन हे कुठंतरी याने काय केलंय की याचा ऍड्रेस बनवला आणि ते स्टोअर झालं. ठीक आहे, ओके. बरोबर. एखाद्या पर्टिक्युलर जागी काय झाले, हे आता स्टोअर झाले. समजा इथं 1 2 3 6 7 काहीतरी. येस, मेमरी ब्लॉक. येस, मेमरी ब्लॉक आहे.
ठीक आहे. तर आपली ही मेमोरी राहते आणि याच्यामध्ये हे काय एका प्रत्येक असं व्हेरिएबलला ते डेटाला एक ऍड्रेस राहतो. ठीक आहे. त्या ऍड्रेसमध्ये आता इथं काय होणार, स्टोर होणार. स्टोर झाला a इक्वल्स टू 20. ठीक आहे. आणि याचा काहीतरी ऍड्रेस आहे. ठीक आहे. 14 हॅश हॅश असं काहीतरी 2. ठीक आहे. सॉरी असं राहत नाही ना, 1101 हॅश. ठीक आहे. असं काहीतरी काय याचा ऍड्रेस आहे. ओके. मग आपण नेक्स्ट काय केलं, इथं आलो, लेट बी इक्वल्स टू ए केलं. ओके. बरोबर. जेव्हा आपण लेट बी इक्वल्स टू ए केलं तर काय झालं, याचा जो हा 20 आहे व्हॅल्यू, ओके, याची जी व्हॅल्यू आहे 20 हे याच्यात स्टोर झाली. याने एक नवीन काय केला, एक नवीन ब्लॉक घेतला. ठीक आहे. घेऊ नवीन मेमोरीचा ऍड्रेस क्रिएट केला आणि तिथं बी साठी त्याने काय केला, मेमोरी स्टोर केली काहीतरी. ठीक आहे. ओके. तर इथं आता बी ची व्हॅल्यू काय झाली, 20. ओके. आणि याचा काहीतरी सेपरेट ऍड्रेस आहे. ओके. त्याचा समजा 110001 हॅश असं काहीतरी, 2 येतच नाही ना बायनरी. बरोबर. ओके. ठीक आहे. तर असं काहीतरी काय याचा ऍड्रेस आहे. याचा ऍड्रेस आता सेम आहे. बरोबर. यांनी काय केलंय, प्रिमिटिव्ह डेटा टाईपने व्हॅल्यू स्टोर केलं. बरोबर. ऍड्रेस स्टोर केले का, नाही, व्हॅल्यू वेगवेगळ्या स्टोर केल्या. ठीक आहे. तर जेव्हा आपण येतो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपला, ठीक आहे, आता बघू, जेव्हा आपण काय येतो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपला येतो तर तेव्हा काय होतं बघू. ठीक आहे. तर समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे. ओके. इथे एक ऑब्जेक्ट आहे, लेट युजर 1 इक्वल्स टू याचा काहीतरी नेम एज. ठीक आहे. नेम एज असं काहीतरी आहे. ठीक आहे. एज असा एक ऑब्जेक्ट आहे. ओके. येस. ठीक आहे. आणि आपण काय केलं नेक्स्ट लाईनला, आता ह्याला बघू, युजर 2. येस. आता युजर 1 साठी यानं काय केलं, एक मेमोरी बनवली. ठीक आहे. मेमोरीमध्ये एक मेमोरी ब्लॉक बनवला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलं यानं, आपला जो डेटा होता, हा जो डेटा आहे, ठीक आहे, हा नेम इकडूनच कॉपी करू, आपल्याकडे आहे ना. ओके. हाच कॉपी करून पेस्ट करू. आता इथं काय केलं याने, हा डेटा काय या मेमोरी ब्लॉक मध्ये स्टोर केला आणि याला काहीतरी ऍड्रेस आहे. ओके. 001. ओके. असं काहीतरी काय, कुठे गेला, असं काहीतरी काय याला ऍड्रेस आहे. ठीक आहे. येस. जेव्हा आपण लेट युजर 2 इज इक्वल टू युजर 1, युजर 2 इक्वल्स टू युजर 1 केलं तर तेव्हा काय होतं माहितीये का, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप काय स्टोर करतात, रेफरन्स. बरोबर. रेफरन्स म्हणजे कशाचा रेफरन्स, तो आयडी स्टोर करेल, म्हणजे इथला ऍड्रेस, मेमरीचा रेफरन्स. मेमोरीचा रेफरन्स. ओके. हा नंबर, बरोबर, मेमोरीचा रेफरन्स, मेमोरीचा डेटा नाही, हा रेफरन्स. ठीक आहे. म्हणजे काय झालं, या युजर 2 ला हा रेफरन्स काय झाला, या डेटा म्हणजे हा रेफरन्स असाइन झाला. ठीक आहे. हा रेफरन्स असाइन झाल्यानंतर आपण नेक्स्ट लाईनला जर युजर 2 चा डेटा चेंज केला, म्हणजे कुठल्या ऍड्रेसचा डेटा चेंज करत आहोत आपण, या ऍड्रेसचा. ओके. या ऍड्रेसचा डेटा चेंज केला म्हणजे काय होईल, याचा डेटा चेंज होईल, कारण याचा डेटा तिथं स्टोर आहे ना त्या ऍड्रेसला. बरोबर. बरोबर. सो दिस इज अबाउट स्टोरिंग रेफरन्स and storing by reference and storing by value. ठीक आहे. ओके. सो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स काय करतात, स्टोर्स मेमोरी रेफरन्स. ओके. स्टोर्स मेमोरी रेफरन्स. ओके. ठीक आहे. त्यामध्ये ऑब्जेक्ट, फंक्शन आणि ऍरे. येस. तुम्ही काय करा माहितीये का, उद्या ऍरेचं पण करा. एक ऍरे घ्या. ठीक आहे. त्याला खाली दुसरा ऍरे घेऊन वापस त्याला असाइन करा आणि खाली काहीतरी पुश पॉप असं करा, तर वरच्या ऍरे मध्ये पण चेंज होईल. ठीक आहे. बरोबर. ओके. ठीक आहे. तर
आता इथं बघू आपण म्हणजे जे सरांच्या सेशनला नव्हते ते सगळ्यांनी. ठीक आहे. तर व्हॉट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट तर आता सगळ्यांना माहिती आहे की व्हॅल्यू पेअर मध्ये आपण डेटा स्टोअर करतो आणि असं युज करतो. सिम्पल हेच आहे जावास्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे दुसरं काही नाही. ठीक आहे. नेक्स्ट, जेव्हा मी एक ऑब्जेक्ट घेतो, लेट ऑब्जेक्ट 1 इक्वल्स टू याच्यामध्ये काहीतरी डेटा घेतो. ठीक आहे. इथे घेतलं मी नेम जॉन कॉमा एज इक्वल्स टू 45 कॉमा आयडी घेतला 1 2 3 4. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट घेतला. नेक्स्ट आपण एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ऑब्जेक्ट 2 आपण क्रिएट केला आणि ऑब्जेक्ट 1 ला याच्यामध्ये असाइन केलं, कारण आपल्याला तेच व्हॅल्यू काय पाहिजे याच्यामध्ये पाहिजे. हाच डेटा आपल्याला ऑब्जेक्ट 2 मध्ये पाहिजे. पण पुढे जाऊन काय झालं, आपल्याला ऑब्जेक्ट 2 चा नेम चेंज करायचा आहे कारण सेम झालाय. ओके. तर मी इथं काय केलं, ऑब्जेक्ट 2 च्या व्हॅल्यू आपण ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू कसं चेंज करतो आपण, बाय युझिंग डॉट, म्हणजे ऑब्जेक्ट डॉट ऑब्जेक्ट नेम डॉट की Property. नेम प्रॉपर्टी किंवा की नेम. बरोबर. ओके. ऑब्जेक्ट नेम ऑब्जेक्ट 2 नाही 2 च करायचं ना आपल्याला चेंज. बरोबर. काय करायचं, डॉट नेम चेंज करायचं इक्वल्स टू इथं मी काय केलं आता जेन. ओके. जॉनच्या जागी मी काय केलं जेन. ओके. आता कन्सोल करू ऑब्जेक्ट 2. कन्सोल डॉट लॉग ऑब्जेक्ट 2 आणि ऑब्जेक्ट 1 दोन्ही चेंज करू. आधी ऑब्जेक्ट 2 चे करू, कारण ऑब्जेक्ट 2 तर आपल्याला माहिती आहे जेन येणार आहे. बरोबर. येस, माहिती आहे जेन आला. पण ऑब्जेक्ट 1 मध्ये नेम काय आहे त्याचा, जॉन आहे. बरोबर. आता मी काय केलं, इथं ऑब्जेक्ट 1 प्रिंट केलं. अरे काय झालं याला, सेव्ह. तर ऑब्जेक्ट 1 चा पण नेम काय झाला, जॉन होता, तर चेंज झाला. कारण आपल्याला माहिती आहे, आत्ताच बैठलं काय करते हे ऑब्जेक्ट 2 ला जर ऑब्जेक्ट 1 ला आपण असाइन केलं तर हे व्हॅल्यू चेंज म्हणजे व्हॅल्यू असाइन करत नाही या ऑब्जेक्ट 2 ला. काय करते, हे जे डेटा जिथं आपण स्टोअर केलाय मेमोरीमध्ये त्याचा रेफरन्स असाइन करते. ठीक आहे. म्हणून आपण जेव्हा जेव्हा या ऑब्जेक्ट 2 ला चेंज करत जाऊ तर त्या मेमोरीमध्ये जिथं डेटा स्टोअर्ड आहे तो डेटा सारखा चेंज होत आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर आहे. हो सर. सगळ्यांना. येस. महेश, नागेश, पूजा. येस सर. ओके. सो नेक्स्ट, आता याच्यावरती मग हे सोल्युशन काय आहे. आपल्याला जर चेंज करायचं असेल तर तेच तर मी तुम्हाला विचारत आहे. येस, जॉनची व्हॅल्यू न चेंज करतात असं तुम्ही म्हणता ना. नाही म्हणजे आपल्याला भरपूर वेळेस काय होतं माहितीये का, हे जे ऑब्जेक्ट म्हणजे आपला एखादी मोठा ऑब्जेक्ट राहिला त्याला आपल्याला म्हणजे असं काय करावं लागतं, भरपूर जागी असं घ्यावं लागतं, किंवा कोणता ऍरे आहे समजा तर त्याला आपल्याला दुसऱ्या ऍरे मध्ये कॉपी करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला भरपूर वेळेस अशी वेळ येते की आपण काय करतो, असं दुसरा एक नवीन ऍरे घेऊन त्याच्यामध्ये हा डेटा स्टोअर करतो. ठीक आहे. मग नंतर आपल्याला याच्यावरती ऑपरेशन्स करायचे, याच्यावरती नाही, पण याच्यावरती केल्यानंतर याच्यावरती पण होतील. बरोबर आहे. रेफरन्स स्टोअर करत आहे. मग याच्यावरती सोल्युशन काय, कारण सोल्युशन तर काढावंच लागेल. हो ना. बरोबर. मला खूप त्रास झाला होता. मी काय करत होतो माहितीये का, आपला ड्रॉपडाऊन माहितीये तुम्हाला, ड्रॉपडाऊन सगळ्यांना ड्रॉपडाऊन काय राहतं माहितीये. माहितीये ना. तर ड्रॉपडाऊन वर काय होतं, एक ऍरे होतं आणि असं म्हणजे त्या ड्रॉपडाऊनच्या सिलेक्टवर मला डेटा फिल्टर करायचं होतं. तर ड्रॉपडाऊन म्हणजे ते ना सर, म्हणजे डेस्कटॉपला टेक्स्ट हे करून. ड्रॉपडाऊन दाखवत ना तुम्ही युआय मध्ये केला असेल. ठीक आहे. पण तुम्हाला त्याला ड्रॉपडाऊन म्हणतात म्हणून माहित नाही. बुटस्ट्रॅप मध्ये बघू आपण. बुटस्ट्रॅप चालू झाले का तुमचं. हे नाही सर, चालू आहे. ओके. तर ड्रॉपडाऊन म्हणजे हे बघा, हे असं. तर इथं काय होतं माहितीये का, माझ्यापाशी काहीतरी डेटा होता. ठीक आहे. तर मला काय करायचं होतं, आता त्या फिल्टरने चेंज करायचं होतं. ओके. इथं आता बघा, इथं काही राहू शकते. आता कोणता तरी डेटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे,
सॉरी तर आपण एक्सेल मध्ये फिल्टर ना ड्रॉपडाऊन मध्ये काय एक्सेल मध्ये म्हणाले सुद्धा फिल्टर करतो ना आपण ते ड्रॉपडाऊनच आहे ना तिथे. एक्सेल मध्ये का हो करतो ना, एक्सेल drop down मध्ये मध्ये म्हणाले. आहे. हा मला एक्सेल मध्ये म्हणजे कुठं एक्सेल मध्ये फिल्टर युज करतो ना आपण. हा फिल्टर लावून हा, करतो ना हा. ते ड्रॉपडाऊनच आहे ना तिथे. ओके हा मग तेच. तर इथं काय करतो माहितीये का आता मी काय केलं होतं आता मला आठवत नाही पण प्रोजेक्ट आहे माझ्याकडे जाऊ द्या भेटणार नाही ते आता. ठीक आहे तर इथं आता आपल्याला काय करायचंय समजा आता बॅच 4 बॅच 3 आहे. ठीक आहे तर इथं मी काय केलं इथं बॅच 3 आणि बॅच 4 आहे. बॅच 3 वरती क्लिक केल्यानंतर बॅच 3 चे स्टुडंट इथं दिसायला पाहिजे. ठीक आहे आणि Yes. बॅच 4 वरती क्लिक केल्यानंतर बॅच 4 चेच दिसायला पाहिजे आणि ऑल वरती क्लिक केल्यानंतर सगळेच दिसायला पाहिजे. ठीक आहे ओके बरोबर. तर मी काय केले होते 3 ऍरे बनवले होते. एक तर आपला ऑलचा बरोबर. दुसरा मी कसा बनवला बॅच 3 चा. बॅच 3 चा जो समजा असं काहीतरी की आहे. ठीक आहे तिथं बॅच म्हणून आहे असं बॅच म्हणून आहे आणि मध्ये B3 B4 असं B3 ओके आणि B4 च्यांना B4. तर मी फिल्टर लावलं फॉर इच लावलं समजा ऍरे वरती फॉर इच लावून डॉट एलिमेंट डॉट बॅच इक्वल्स टू B3 राहिला तर लेट B3 च्या ऍरे मध्ये पुश केलं. B3 च्या ऍरे मध्ये मी काय केलं पुश केलं. ओके आणि नेक्स्ट B4 राहिला तर B4 च्या ऍरे मध्ये. ओके आणि दोन्ही जर नसले तर ऑल वरती क्लिक केल्यानंतर ते सगळेच आले. तर तशा केसमध्ये मला आलं होतं आणि प्रत्येक वेळेस माझं चुकतच होतं म्हणजे असं कसं येत होतं आन्सर मला कळतच नव्हतं कारण मी एकावरती क्लिक केलं ना याच्यावरती क्लिक केलं ऑल वरती नंतर याच्यावरती क्लिक केलं याच्यावरती वापस क्लिक केलं का ते एम्प्टी होऊन जात होतं किंवा हाच ऍरे तिथे दिसत होता कारण ऍरे जो आहे तो चेंज होत होता. म्हणजे वन टाइम शो होत होतं का? हा म्हणजे मी त्याला क्लोन केलं नव्हतं मग ते काय होत होतं शेवटी तो ऍरे एकच होऊन जात होता फिल्टर लागून ऑल वरती क्लिक केल्यानंतर तो जो शेवटी सिलेक्टेड आहे तोच दाखवतो. ओके तर हे तुम्हाला हळूहळू कळेल आत्ताच नाही. ठीक आहे तर आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे की हे काय करतं रेफरन्स स्टोअर करतं मग याच्यावरती सोल्युशन काय बरोबर. येस ओके तर याच्यावरती सोल्युशन आहे आपण काही भरपूर आहेत. म्हणजे मी सिम्पल सोल्युशन यूज करतो एक लायब्ररी यूज करतो मी लोडॅश नावाची लोडॅश. ओके हे लायब्ररी मी यूज करतो कारण मला ते तसं करावं वाटत नाही वेगवेगळे. ठीक आहे तर इथं काय एक क्लोन डीप नावाचं हे आहे एक मेथड दिली आहे यांनी. क्लोन डीप आली ना. तर हे काय करते असं मी काय करतो सिम्पली जे आपल्याला सेकंड ऑब्जेक्ट इथं बनवायचं आहे ओके त्याला असं मी क्लोन डीप लिहून जो आपला पहिल्याचा ऑब्जेक्ट आहे तो इथं टाकून देतो. मग हे रेफरन्स स्टोअर करत नाही हे काय करतं व्हॅल्यू स्टोअर करतं. ही क्लोन डीप मेथड वापरली. ठीक आहे तर हे आपल्याला आत्ताच शिकायची नाही हे आपल्याला अँग्युलर मध्ये शिकायचं आहे. ठीक आहे म्हणजे अंडरस्कोर डॉट आणि क्लोन डीप लिहिले की झालं. हा पण या लायब्ररीला आपल्याला आधी आपल्या इथं स्क्रिप्ट मध्ये ते लावावं लागेल. ओके अच्छा म्हणजे सीडीएन जॉईन करावं. हा ओके तर इथं आपल्याला त्याची स्क्रिप्ट लावावं लागते. ओके ठीक आहे तर आता ते यूज न करता कसं करता येईल हा प्रश्न आहे बरोबर. हे पण पार्ट काय ऍडव्हान्स जावास्क्रिप्टचा आहे पण तुम्हाला मी एक थोडक्यात माहिती सांगितली की हे काय स्प्रेड ऑपरेटर आहे बरोबर. हे आपलं झालं नाही पण तुम्हाला मी सांगितले की हे काय करते. हे काय करते डेटा स्प्रेड करते बरोबर. ओके ते ऍरे राहू द्या किंवा ऑब्जेक्ट राहू द्या याला खुल्लं करून ठेवते. ओके ठीक आहे तर मी आता इथं काय करतो हे बघा मी या ऑब्जेक्ट 1 ला इथं स्प्रेड केलं समजा. स्प्रेड केल्यानंतर काय होईल हे जे आहे हे निघून जाईल. ठीक आहे हे राहील का हे ऑब्जेक्टचं नाही राहणार जाईल कारण हे स्प्रेड होऊन जाईल डेटा तिथं त्यांना खुल्लं करते जे ब्लॉक आहे ब्लॉक मधून खुल्लं करून सोडते. ओके पण हे काय आपल्याला काय पाहिजे एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे. खुल्ला डेटा आपल्याला भेटलाय त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं सिम्पली त्याला ऑब्जेक्ट मध्ये टाकायचं. ओके
सिंपल. तर हे आत्ताच कळणार नाही तुम्हाला तरी. म्हणजे आता व्हॅल्यू स्टोअर करेल तो. येस. आणि स्प्रेड ऑपरेटर अजून एकदा सांगतो मी काय करते. स्प्रेड ऑपरेटर असं यूज केलं ना आपण तर काय करते ना, या डेटाला स्प्रेड करते, म्हणजे असं करून सोडते. ठीक आहे. असं करून सोडल्यानंतर आपण काय केले, फक्त त्याला हे लावले कर्ली ब्रॅकेट्स. बरोबर, असं कर्ली ब्रॅकेट्स लावून सोडले म्हणजे वापस तो काय झाला, एक ऑब्जेक्टच झाला ना. बरोबर. आणि त्याला आपण या ऑब्जेक्ट 2 मध्ये स्टोअर केलं. बरोबर का? येस. येस. बरोबर बोलत आहे का नाही मी? हो सर, बरोबर आहे. म्हणत आहे. पूजा, सदाशिव, महेश, भूषण, आदित्य. आदित्य तुझा आवाजच येत नाही आज. आता येतोय का? हॅलो, आवाज येतोय का माझा? येत आहे. इको होत आहे बघ. कोणी आहे का जवळ, म्हणजे बॅचचं? हो. ओके, ठीक आहे. तर आता बघू, चेक करू. ऑब्जेक्ट 1 चेक करू. ठीक आहे. इथं आपण ऑब्जेक्ट 2 ला चेंज केले, जेन सेव्ह केलं. बघू, मी पण कधी असं यूज केलं नाही, मला माहिती आहे असं करतात. तर चेंज झालंय का? नाही. जो ऑब्जेक्ट 1 होता तोच राहिला. बरोबर का? बरोबर. ऑब्जेक्ट 1च राहिला. आपण ऑब्जेक्ट 2 ला कितीही चेंज करू द्या आता. ठीक आहे. कारण आपण काय केलं, त्याला व्हॅल्यू दिली. इथं आपण त्या ऑब्जेक्टला असाइन केलं नाही, स्प्रेड केलं म्हणजे हे व्हॅल्यू इथे टाकली आपण. ठीक आहे. येस. ओके, तर क्लिअर आहे? हो सर. तुम्ही भरपूर एक्झाम्पल बनवा उद्या. ऍरेचे पण बनवा, ऍरेला पण स्प्रेड करा. ऍरेला पण सिम्पली कसं स्प्रेड करायचं, इथं ऍरेचं नेम द्यायचं, म्हणजे त्याच्यातले एलिमेंट स्प्रेड होतील आणि बाजूला असं स्क्वेअर ब्रॅकेट फक्त. ओके. आणि चेंज करायचं. तरी हे आपल्याला पुढे बघायचं आहे. हे ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट मध्ये स्प्रेड ऑपरेटर एकदा सुरू झालं का तुम्हाला, तर तिथं सिम्पली कळेल. ओके. तर आता मला काय करायचंय, हे जे कीज आहेत, ठीक आहे, मला बघायचं की याच्यामध्ये कीज किती आहे. 4. आपल्याला माहिती आहे 4 आहेत. ठीक आहे. तर मी काय करतो, एक मेथड आहे. ओके. तर ऑब्जेक्ट डॉट कीज. ओके, सॉरी, ऑफ ऑब्जेक्ट 1 असंच यूज करतो. याला कन्सोल करू. ठीक आहे. लॉग ऑब्जेक्ट डॉट कीज हे मेथड आपण सेव्ह केली. तर इथं काय भेटलंय आपल्याला, कीजचा नेम पण आणि किती आहेत ते डेटा, म्हणजे कीज किती आहेत तेवढाचा ॲरे भेटलाय ना. ॲरे भेटलाय. बरोबर. ओके. ऑल द कीज. बरोबर, सगळे कीज भेटलेत आपल्याला या ऑब्जेक्ट मधले, ऑब्जेक्ट 1 मधले. हॅलो. येस. तर आपण काय करू शकतो, ऑब्जेक्टची कीज असं चेक करू शकतो. कधी इफ कंडिशन मध्ये लागलं तुम्हाला बघायचंय की त्याच्यामध्ये जर हा आयडी आहे का, तर तुम्ही असं हे करू शकता. ऑब्जेक्ट डॉट 1 ऑब्जेक्ट डॉट कीज भेटले. बरोबर. येस. नंतर त्याच्यावर इन्क्लूड लावायचं. ओके. असंच आपल्याला ऑब्जेक्ट डॉट व्हॅल्यूज भेटते का, बघू भेटेल का? सेव्ह भेटली का? हो. ओके. सो ऑब्जेक्ट हा घेऊन त्याच्यावरती कीज ही मेथड घेऊन आपण काय केलं, सिम्पली मध्ये ऑब्जेक्टचं नेम टाकलं, तर कीज भेटले आपल्याला सगळे या ऑब्जेक्ट मधले. बरोबर. आणि खाली काय केलं, ऑब्जेक्ट घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ही मेथड घेऊन ऑब्जेक्ट 1 लिहिलं. ओके. तर त्याच्यातले सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या. ओके. येस. हो सर. सो ही पण लक्षात ठेवा आणि उद्या प्रॅक्टिस करा. ठीक आहे, थांबू आपण इथं. तुम्हाला खूप लोड झाला आज, कारण आधी 30 सेशन झाला, आता हे. ठीक आहे.